मी धनगरवाड्याला चालली आहे. बरं काय तर तिथं मुलं आहेत 7th 8th स्टँडर्डची, ज्यांनी कधी पाण्यातच नाही बसले, हू हॅजंट सीन फोन्स ऑल्सो. तर आपलं जे कृषी प्रदर्शन आहे ना, तिथं सगळं स्पॉन्सर करणार आहे आपण. त्यांचे सगळे राईड्स, फूड आणि वी आर गोना गिव्ह देम ते डोश बॅग म्हणा की बाबा ह्या लोकांना की बाबा असं कोणी येत नाही, निवडणूक झालं, विषय संपला. मला पप्पा म्हणत होते 10 पटीचं पुण्य आहे लहान मुलांसाठी. आज मला ते काय म्हणजे त्यांना बघून जास्त वाटलं. तो आनंद पाण्यात बसलेला नाही, काय खाल्लेलं नाही दुकान सोडून, नाही किती मोठी गोष्ट आहे. काही खायला देणार आहे. अजून भेळ, डोसा, पाणीपुरी, पावभाजी खायला मिळणार तिथं तुम्हाला. मासे पण खायला मिळणार तुम्हाला. कोण कोण खातं मासे? खाणार ना? चॉकलेट सगळ्याच. त्या मुलाचा जन्म झाला त्याच क्षणी त्याची आई वारली आणि एकदम त्यापासून आईपासून आजपर्यंत मोठं व्हायला आईचं त्याला प्रेम हे मिळालंच नाही. वडील पुन्हा एक 6 महिन्यातच वडिलांना पॅरालिसिस झाल्यामुळं तिचं पण छत्र हरवल्याप्रमाणेच आहे. आजोबा वयस्कर आहेत, मोलमजुरी ऊस तोडायचं काम करून त्याला आतापर्यंत जगवायचं काम त्यांनी केलं. पुढं काय मदत लागली तर सांगा शिक्षणासाठी सावकारांना. ह्यांचा हेतू तोच आहे की याला आपल्याकडे दत्तक घेऊन काहीतरी करावं असं. आम्ही शाहूवाडीतल्या धनगरवाडा, सावर्डी आणि इजोली इथे भेट दिली व तिथे जाऊन ह्या मुलांना आम्ही बसमधून येताना त्यांना वारणेचं चॉकलेट फ्लेवर्ड मिल्क दिलं, जे त्यांनी कधीच टेस्ट केलं. चॉकलेट आवडते ना? चॉकलेट दूध आहे. तात्यासाहेबांच्या स्मरणात आपण हा आनंद ह्या मुलांना दिला पाहिजे असं मला खरं तर वाटलं आणि म्हणून आम्ही हे अंमलात आणलं. त्यांच्याकडे कुणी आणलं सांगा. येस 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 येस. खरं तर पाण्यात बसल्यानंतर ती जी मज्जा असते ती मज्जा ह्यांनी पहिल्यांदा अनुभवली आणि त्यानंतर त्यांचं जे रिॲक्शन होतं ते असं होतं की त्याचं जे पिक्चर आहे ते कायम माझ्या मनात राहणार आहे. आणि 10 डिसेंबर 2024 हा माझ्या आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट डेज असणार आहे. आणि खरं तर ह्या मुलांनी जो मला आनंद दिला आहे तो मला कायम लक्षात राहणार आहे. आणि खरं तर माझ्या केदारनाथाने मला हे भाग्य दिलं की मी हा आनंद ह्या मुलांच्या चेहऱ्यावर आणू शकते. ह्याच्यासाठी मी केदारनाथाची पण खूप ऋणी आहे. आणि ही मुलं अशीच आनंदात राहो ही मी माझ्या देवाच्या चरणी प्रार्थना करते. खरं तर 5-6 प्रकारचे पाळणे आले होते आणि ह्या मुलांची इच्छा त्या सर्व पाळण्यात बसण्याची होती आणि पूर्णपणे ह्या मुलांनी तो आनंद घेतला. पाळण्यामध्ये फिरल्यावर आम्ही या मुलांना सांगितलं की इथं कृषी प्रदर्शन जे आहे तर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत, व्हेज असू दे, नॉनव्हेज असू दे, तर त्यांना जे आवडेल ते त्यांनी तिथं खावं. मला वाटते जास्तीत जास्त मुलांनी नॉनव्हेज खाल्लं असेल कारण की त्यांना नॉनव्हेज खूप आवडतं. आणि ह्या मुलांनी खरं तर बाहेरचा हॉटेलचं पण जेवण खाल्लं नव्हतं. मी जेव्हा त्यांना विचारलं वारणेला आणायच्या आधी तेव्हा ते म्हणाले की आम्ही फक्त दुकानातले चिप्स खाल्लेत. काही मुलं होते जे मुंबईला वगैरे गेले होते पण 99% जी लोकं होती ते हॉटेललाच गेले नव्हते. आणि खरं तर जेव्हा त्यांनी हे पहिल्यांदा खाल्लं तेव्हा त्यांना खूप खूप आनंद झाला आणि हे बघून आम्हा सगळ्यांना खूप जास्त आनंद झाला. त्यानंतर आम्ही त्यांना कृषी प्रदर्शन फिरवलं. वेगवेगळे जे गोष्टी आल्या होत्या किंवा ॲनिमल्स आले होते ते सगळं आम्ही त्यांना दाखवलं. आणि हे सगळं बघताना
त्यांची जी रिॲक्शन होती, हे सगळं नवीन जे त्यांनी बघितलं, हे नवीन विश्व त्यांनी बघितलं आहे, तर त्यांचं रिॲक्शन हे कायम लक्षात राहणार आहे माझ्या. खेडेपाड्यातल्या मुलांसाठी एक नाविन्यपूर्ण कल्पना आहे आणि संकल्पना अतिशय आम्हाला बी आवडली आणि त्या संकल्पनेतून आमच्या मुलांना एवढा अतिशय आज एवढी मुलं खुश बघितलेली की आज प्रथमता पाहतोय. कारण ही गोरगरिबांची मुलं आहेत की यांना हे असे नवीन विश्व आहे यांच्यासाठी. कारण त्यांना एवढं खायला मिळणं किंवा एवढं सुंदर बघणं, हे पाळणा झोपाळा हे आमच्या भागात कुठेही नाही. म्हणजे आज दिदी तुमच्यामुळे आम्हाला हे पाहायला मिळालं, साहेबांच्या कृपेनं आज आम्हाला बघायला मिळालं आणि तुमच्या सर्वांच्यामुळे आज आमच्या मुलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, जो आनंद माझ्या विद्यामंदिर सावडे या शाळेचा एक मुख्याध्यापक या नात्यानं तुमचं सर्वप्रथम मी सर्वांचं अभिनंदन आणि आभारी मानतो. कारण तुमच्या ऋणात राहणं हे मी आयुष्यभर पसंत करेन. कारण असल्या मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणं आणि ही जी संकल्पना तुम्ही मांडली ही अतिशय वाखाणण्याजोगी आहे आणि अशा तुमच्या संकल्पना जरूर आमच्यापर्यंत पोचाव्यात. आज लय भारी वाटलं ती. एवढं आम्ही पाळण्यात कवा बसल्या नव्हतं, ते आज बसलो. एवढं सगळं आज बघितलं, कवाच बघितलं. खरं तर आज ईशानी दीदीची ही कल्पना म्हणजे मला सुद्धा वाटलं नव्हतं की ह्यांच्या डोक्यात ह्या गरीब मुलांच्यासाठी एवढं मोठं विश्व दाखवायचं. तर ह्या कोरी कुटुंबियाने करण्यात आणि ह्या दीदीनं आमच्या जी केलेली संकल्पना आहे अत्यंत म्हणजे वाखाणण्याजोगी. ही महाराष्ट्रात कुणाला सुचलं नसेल की गोर गरीब धनगरवाड्यावरल्या मुलांना आणून हे सगळं दाखवून त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना जे जे वाटतंय ते खाऊ घालणं हे काही कुठल्या पालकांना सुद्धा. आता काही ठिकाणी मुली म्हणल्या जे पैसे कोण देणार, तर म्हणलं दीदी देणार आहे, तुम्ही काळजी करायची नाही, भरपूर खावा. म्हणजे ह्या मुलांना माहीत नाही बाबा आम्ही खाले ना, आता पैसे द्यायला लागणार का. खरं तर माझ्यापेक्षा जास्त कुणाला आनंद झाला असेल आणि ज्यांच्यामुळं हे अंमलात आलं ते आहेत सावकर साहेब, म्हणजे माझे पप्पा. आणि खरं तर कायम लहान मुलांच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो हे त्यांचं भाष्य असतं. आई लहान असताना जन्म झाला, वडील पण पुन्हा पॅरालिटिक झाले, आजी आजोबा मजुरी करून म्हणजे गाव सोडून बाहेरलं काय बघितलेलं, पाळणं बिळणं छान वाटलं का वारणा. मला खायला बिर्याणी आवडली. हा जो आपण प्रवास आजपर्यंत केला इथपर्यंत, आता आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? यासाठी तुम्हाला सगळ्यांना आभार कुणाचं मानावंसं वाटतात? धन्यवाद.